या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापः। नारायण नारायण। तर मल्हारी चरित्रात आपण पाहिले की मणिमल्लांनी कठोर तप केले, ब्रह्मदेवांकडून वरदान प्राप्त केले, प्रजेवर खूप प्रेम केले, प्रत्येकाचे कल्याण केले, परंतु त्यांच्यातल्या असुर प्रवृत्तीने डोके वर काढले आणि त्यांचा अहंकार जागा झाला। परमसत्तेलाच त्यांनी आव्हान दिले। यज्ञाची तयारी पूर्ण झाली? होईल थोड्या वेळाने। पण अशा प्रसन्न क्षणी तुम्ही अशा चिंतेत का? आपण योग्य तेच करतो आहोत ना? निस्संदेह। अजूनही वेळ गेलेली नाही। मणी आणि मल्लांना जर याविषयी कळालं तर काय अनर्थ ओढवेल ह्याची कल्पना देखील करवत नाही। तसेही आता आपण ज्या प्रकारे जगत आहोत ते जगणे निरर्थक आहे। निदान या यज्ञाच्या प्रयोजनाने आपले आयुष्य सार्थकी लागेल, काळजी नसावी। भगवंताची कृपादृष्टी राहावी म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभू, आम्ही जे कार्य हाती घेतले आहे ते पार पाडण्यास आम्हास बळ दे। अजून हे सेवक कसे आले नाहीत? तेव्हा ते यायला हवे होते। ह्या सुमारास आजूबाजूला काय घडते आहे याची वार्ता ते माझ्यापर्यंत आणून पोहोचवतात। आणि अजून सेवक कसे आले नाही? बंधू, ते येतीलच, पण आपल्या आज्ञेच्या विरुद्ध कुणीही जाण्याची तसूभरही शक्यता नाही। मग तू असा अस्वस्थ का? इतका विलंब? क्षमा असावी दैत्यराज, पण एक अत्यंत महत्वाची वार्ता कळाली आहे। काय वार्ता आहे? नक्कीच काहीतरी अमंगल वार्ता आणली आहेत तुम्ही, की जी सांगायला तुम्ही धजावत नाही आहात। पण तुम्हाला माझ्याकडून अभय आहे। सांगा, काय वार्ता आणली आहेत ती? कोणत्याही प्रकारचे यज्ञ केले जाऊ नये, देवांना आहुती दिली जाऊ नये अशी आपली आज्ञा असतानाही सप्तर्षींच्या आश्रमात यज्ञ केले जात आहेत। आता समजले बंधू, मी इतका अस्वस्थ का होतो ते? या मानवांना सवय झाली आहे देवांच्या सहाय्याची। हे असं कुणीतरी करणारच याची मला खात्रीच होती। त्यांना आपल्या मरणाचं भय नाही? कोण आहेत ते ऋषी? ऋषी धर्मांगवित आणि त्यांचे 6 भाऊ यांनीच हा निर्णय घेतलेला आहे। मणिचून पर्वताच्या पायथ्याशी त्यांचा आश्रम आहे। बंधू, या ऋषींचे धाडस बघितलेत? आपल्या आज्ञेचा अवहेर केलाय त्यांनी।
आता त्यांना शिक्षा मिळायलाच पाहिजे. बघू आता त्यांच्या सहाय्याला कोण येतंय ते. हनुमानगवीत, माझी आज्ञा असताना देखील तुम्ही हा निर्णय घेतला आहे. तुम्ही कोणते पाऊल उचलले याची तुम्हाला कल्पना नाही. आता यासाठी तुम्हाला माझ्या कठोर शासनास सामोरे जावे लागेल. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना असे शासन करीन की सृष्टी देखील चळाचळा कापेल. आणि त्यानंतर या मल्लासुराच्या आणि मणिसुराच्या विरोधात जाण्याची कोणाचंही धाडस होणार नाही. धर्मांगवीत, हो तयार तुझ्या विनाशाला. मल्हारी जगतानाथम त्रिपुरहारी जगद्गुरु मणिघ्नम भाळसाकांतम वंदेहम कुलदैवतम वंदेहम कुलदैवतम वंदेहम कुलदैवतम. सृष्टीचा सांभाळ आणि रक्षण करणारे तुम्ही दोघे आहात. सगळ्यांच्या कुलदैवताच्या स्वरूपात अनंत काळ मनुष्य तुमचे कुलदैवत म्हणून कुळाचार करतील. साक्षात म्हाळसा आई आणि मल्हारी राणा प्रसन्न असतील तर त्या भक्ताला काय उणे आयुष्यात. ध्यानी मनी असू द्यावा सदानंद. मुनिवर, मग सप्तर्षींचं काय झालं? मणिमल्लांनी त्यांच्या यज्ञाचं काय केलं? देवी, मधु आणि कैटभ हे प्रत्यक्ष श्री विष्णूंच्या कानातल्या मळापासून उत्पन्न झाले. असुरी उन्मादाने त्याने सर्व सृष्टीलाच वेठीस धरले. सृष्टीच्या कल्याणासाठी श्री विष्णूंनी त्यांचा वध केला. त्या असुरांच्या रक्तापासून जे जन्माला आले ते मणी आणि मल्ल. त्यांना परमेश्वराचा राजस मार्ग कसा दिसेल? सप्तर्षींनी केलेले यज्ञ त्यांना नकोच होते. पण सप्तर्षींनी निर्भयपणे ठरवलेले कार्य करायचे ठरवले. बंधू, आम्हा सर्वांस येण्यास सांगून आपण मात्र मौनच आहात. आपण काहीच का बोलत नाहीत? तुमच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आम्हा सर्वांच आहे. आपण आमचे ज्येष्ठ बंधू आहात. आपण जे सांगाल त्या शब्दाबाहेर आम्ही नाही. माझ्या प्रिय बंधूंनो, आजवर मी मौन होतो कारण काय करावे हे मला सुचत नव्हते. पण मणिमल्लांचा हा अत्याचार आता बघवत नाही आणि म्हणून आज तुम्हा सर्वांना इथे मी एकत्रित बोलाविले आहे. मग आता काय करायचा विचार आहे तुमचा बंधू? मणिमल्लांच्या आज्ञे विरुद्ध आपण यज्ञ करणार आहोत. अहो, पण तुम्हीच म्हणाला होतात की यज्ञयाग करणाऱ्यांना, देवांना आहुती देणाऱ्यांना मल्ल आणि मणी अत्यंत कठोर असे शासन करीत आहेत. आणि हे सगळं ठाऊक असतानाही आपण हा निर्णय घ्यायचा? हो, कारण कुणीतरी त्यांना आव्हान द्यायलाच हवं. त्यांचा अहंकार संपायलाच हवा. आणि मला खात्री आहे की आपल्या यज्ञात कुठलेही विघ्न येणार नाही. आपण देवांना साकडं घालूया, ते त्यांचा संहार करतील. काय झालं? तुम्ही देखील त्या मणिमल्लांना घाबरलात की काय? नाही बंधू, आम्हाला त्याचे भय नाही. आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही तुमच्या शब्दाबाहेरही नाही. परंतु काय बंधू? भ्राता, या आश्रमात आपण एकटेच राहत असतो तर काहीच भय नव्हते. पण आपणा सर्वांचे कुटुंब येथे राहतात. लहान मुलं इथे आहेत. मणी आणि मल्लांना ह्याबद्दल कळले तर ते ह्यांना देखील शासन करतील, ह्याचीच काळजी वाटते. मला ठाऊक आहे ते.
परंतु या सृष्टीला जर त्यांच्या अत्याचारातून सोडवायचे असेल तर कोणीतरी पाऊल उचलायलाच हवे. आता पाऊल मागे घेणे नाही. चला यज्ञ कार्याच्या तयारीला लागूया. अरे गाड्या कळलं का? काय रे? अरे कोणतरी ऋषी महाराज आहेत आणि ते होम करणार आहेत म्हण. अरे काय सांगतोयस? आता हे त्या राक्षसास निकळल्यावर हे त्या ऋषीसनी नाही सोडणार बघ. अगं काय सांगायलीस? परम्या म्हणते कशापैकी करायला पाहिजे ह्या समजा. अगं असं कसं म्हणतीस ग? अगं त्या राक्षसासनी थांबाया काय बाय कराया न ग? होय नुसतं हातावर हात धरून बसायचं म्हणजे? तुला मी सांगते बघ, मला तर असं वाटतं या की त्यासनी देव प्रसन्न व्हावं आणि त्यांनी राक्षसासनी मारावं. वय वय घ्या. आव. आव आता असं काय झालं घाबराया? अगं राक्षसाचं सैनिक फिरते ती समधीकडं. त्यासनी ऋषीला हुडकायचं आहे. आव मग तुम्ही काय सांगितलं का काय समज? येडी आहेस का काय तू? हा आता कुठं आहे ती? मला कुठं ठाव आहे? आणि ठाव असतं तरी मी काय बी सांगितलं नसतं. त्या राक्षसाला शिक्षा व्हावी असं समजासने वाटतंय आणि तसंच व्हायला हवं. नारायण नारायण. तर मणिमल्लाचा अहंकार आणि सप्तर्षींचा सात्विक निग्रह याची चर्चा गावोगावी होऊ लागली. या यज्ञासाठी आपल्याकडून काहीतरी पाठवता यावं, आपल्याकडून काहीतरी हातभार लागावा असं प्रत्येकाला वाटत होतं. ज्याला जे जमेल ते तो यथाशक्ती करत होता. आणि हे सगळं कशासाठी? तर धर्म जागावा म्हणून. आणि नुसताच जागावा म्हणून नाही, तर तो टिकावा, वाढावा अशी प्रत्येकाची अपेक्षा होती, इच्छा होती. पावसाळा पाहिलं पण या असला चमत्कार आजच बघतोय. या 3 पोरांचं पारड भरत नाही म्हणजे काय म्हणायचं याला? अरे पारड भरत नाही ते आम्हाला बी दिसतंय, पण पारड भरणार. आता ज्याला जे जे जमल ते त्या पारड्यात टाकतय. अगो पण पारडच भर ना. काय पारडच भर ना? ओम नमः शिवाय. म्हणजे तुला आठवते का आपण बी आपल्या वस्तीवरनं होमासाठी काय बाय पाठवलं होतं ते? वय वय पारडच भरत नव्हतं आणि तुझ्या एका बेलाच्या पानानं पारड भरलं. कोणाला काही बोलायचे आहे का? मला काहीतरी आठवलं हाय महाराज. काय आठवलं तुला बानू? आमच्या गावातनं बी होमासाठी जे जे हवं होतं ते पाठवलं होतं जी. नंतर आम्हाला एवढंच कळलं का देवांनी मणिमल्लासनी मारलं. आम्हा समध्यासनी एवढा आनंद झाला होता का काय करून काय नगा असं झालं होतं. एवढंच ना? मला वाटलं खरंच काही आठवलं की काय. एका अर्थाने तीही ह्या कथेत त्यावेळी कुठे होती हे तिने सांगितले तेव्हा तिचे काहीच चुकत नाही. तिचं कसं काही चुकेल? नारायण नारायण. आख्यानाच्या पुढच्या भागात मी जाऊ का?
नारायण नारायण. सगळ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की ही शिवलीला आहे आणि या शिवलीलेत मणी आणि मल्ल महारुद्राचे अनुष्ठान यज्ञ मोडण्यासाठी निघाले आहेत. आदिपूज्यनम गणाध्यक्षम शिवानंदनम अनंतम धूम्रवर्णम कृष्णपिंगाक्षम हेरंबाय नमो नमः. ओम नमो अग्नये नमः. नमो नमः स्वाहा. ओम नमो अग्नये नमः. नमो नमः स्वाहा. ओम नमो अग्नये नमः. नमो नमः स्वाहा. ओम नमो अग्नये नमः. हे असुरराज, मी अत्यंत महत्वाची वार्ता घेऊन आलो आहे. मणिचूर पर्वताच्या पायथ्याशी सप्त ऋषींचा आश्रम आहे आणि त्यांनी महायज्ञाचा घाट घातला आहे. बंधो, हे काय ऐकतोय मी? देवांना आहुती द्यायची नाही, त्यांची पूजा करायची नाही अशी आज्ञा असताना सप्तर्षींचं हे धाडस होतच कसं? आपण प्रत्यक्ष जाऊन पाहूयात काय प्रकार आहे तो. प्रत्यक्ष कशासाठी? आपल्या काही सैनिकांना पाठवलं तरी यज्ञ कर्म थांबेल. नाही, मला स्वहस्त त्या यज्ञ कर्माचा विध्वंस करायचा आहे. ओम नमो अग्नये नमः. नमो नमः स्वाहा. ओम नमो अग्नये नमः. नमो नमः स्वाहा. जेव्हा जेव्हा अशुभाचे सावट सृष्टीवर येते तेव्हा तेव्हा त्या अशुभाचा नायनाट करण्यासाठी देवांना अवतार धारण करावा लागतो. ओम नमो अग्नये नमः. बंधूंनो, कुठल्याही परिस्थितीत आपल्याला आपलं कर्तव्य पार पाडायचं आहे. होय बंधू, आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत. चला तर मग आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नका. ओम नमो अग्नये नमः. नमो नमः स्वाहा. बंधू, यांचे धाडस तर बघा. आपण इथे आलो असतानाही हे त्यांचे यज्ञ कर्म थांबवत नाहीत. नमो नमः स्वाहा. बंद करा ते यज्ञ कर्म. सृष्टीच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या विनाशासाठी आणि धर्माच्या तसेच जगण्याच्या मूळ संस्थापनेसाठी प्रत्येक युगात हे अवतार कार्य होतच राहणार. जसं ह्या कृतयुगात मणी आणि मल्लांचा वध करण्यासाठी मला मार्तंड भैरवाचा अवतार घ्यावा लागणार आहे.